बोलण्यासारखं नाही. कारण जे मरत आहे त्याच्याबद्दल काय बोलावं, म्हणून बाकीचं काही नाही बोलण्यासारखं नाही. आणि बोलण्यासारखंच नसल्यामुळं आपण त्याच्याबद्दल काय होत नाही तर बोलतच नाही. परमात्म्याबद्दलच काहून बोलतो, कारण तो बोलण्यासारखा आहे. म्हणून आपण म्हणून कधी बी कोणाबद्दल बोललं पाहिजे, या संसाराबद्दल लय मोठं बोलत जाऊच नाही माणसा, काय करीत जाऊ नाही. इतकं कारण बोलण्यासारखं नाहीच तर काय बोलावते. आता या शरीराचं वर्णन करावं, आता का वर्णन करावं याचं, हे वर्णन करण्यासारखं नाहीच ना. आता हे जिथं बोलण्यासारखं नाही तिथं मॅचिंग करण्यासारखं, त्याचे फोटो काढण्यासारखं, मग तर लयच अक्कल खराब झाली मला. काय झाली आता, जिथं काय नाही ते बोलण्यासारखं नाही, पाहण्यासारखं नाही, तिथं ते करण्यासारखं थोडं आहे. माणसं त्यानं गंमत असं, अरे घाण पाहण्यासारखी आहे का, म्हणजे पाहण्यासारखी नाही, नाही बोलण्यासारखी नाही. ती जर चाटू लागले लयच अक्कल खराब झाली का नाही. मग तसा हा संसार बाबा बोलण्यासारखा सुद्धा नाही, कशासारखा सुद्धा नाही, तर मग पाहण्यासारखा आहे का तो. आणि पाहण्यासारखा नाही तर त्याच्यात काय आयुष्य घालण्यासारखा, त्याच्यात नाचण्यासारखा थोडा आहे तो. आता म्हणून हे लोक तुम्ही चलन महाराज लागणार मी म्हणा नगद बाबा, ते नाचणारे मला पाहूच वाटत नाही. का करावं, सगळा ढिगाणाच असतो तिथं. बस आपलं येड्यावानी त्याचा काय पाहत, मग आता करता का ते. त्याच्यामुळं काय नका बाबा, पाहणं सुद्धा नगच आपल्याला. ते इतका मूर्खपणा पाहतच नाही माणसाला, काय होत नाही तो. म्हणून या संसाराबद्दल काय करीत जाऊ नाही, बोलत जाऊच नाही. आता एखाद्या बारीनं बोलावं लागत, नाईलाजानं बोलत जाऊ. कसं, उगा आपलं बोलायचं म्हणून आता बोलावं लागतं म्हणून बोलत जाऊ, नाही त्याला आतून बोलत जाऊ नाही, काय करीत जाऊ नाही. आणि आतून बोललेलं, वरून वरून बोललेलं असतं ना, ते बोलणं पटकन बंद होतं. पुन्हा सुचत नाही काही बोलायला, उगाच बळच बोलायला लावू लागत. पण जेव्हा का माणूस आतून बोलायला लागत ना, तेव्हा एक एक सुचमतं मग बोलायचं, पुढं पुढं चलत मग बोलायचं. मग त्याचं बोलणं बंद करावं लागतो. ऐकणाराला कंटाळा येतो पण त्याचं बोलणं बंद होत नाही. म्हणून काही माणसं संसाराबद्दल जर बोलायले ना, माणसाला कंटाळा येतो ऐकायचा. आणि काही महत्त्वाचं नसतं तरी ते बोलतच राहते. मग आता त्याच्या मग कामाचं नाही, दुसऱ्याच्या कामाचं नाही तरी ते, म्हणजे जे त्याच्या कामाचं नाही, दुसऱ्याच्या कामाचं नाही तरी ते आतून बोलत येतं. मी म्हणतो काय माणसं असते बाबा, काही घेणं देणं नाही, इतकी बडबड करते ते. म्हणून त्याच्याबद्दल काय करीत जाऊ नाही, बोलतच नाही. कारण ते बोलण्यासारखं नाही. हे कधी ठरण, कधी इंद्रिय अशी करते. जहा बुद्धीत तुम्ही सगळ्या बाजूनं त्याचं स्वरूप ध्यानात घेताना दृढ, तेव्हा बोलायला लागले, बुद्धी अगोदर दाखवेन तुम्हाला की हे बोलण्यासारखं नाही. म्हणून सगळ्या बाजूनं असं संसाराचं बारकायानं चिंतन केलं पाहिजे की त्या बुद्धीमध्ये ते घट्ट झालं पाहिजे. मग तुकाराम महाराज येडे का इथरोग जायला, की शरीर विटाळाचे आळे. कशाचे आळे, ते विटाळाचे आळे म्हणजे विटाळाचा गोळाचे. शरीर दुर्गंधीची थार, रोगाचे भांडार. मग याचं खुशाल चिंतन केलं पाहिजे. शरीर म्हणलं की त्याचं असंच चिंतन केलं पाहिजे की रोगाचं काय आहे, भांडार आहे, दुर्गंधीची. बोलायचं असलं तर मग असं बोलत जावं. आणि असं बोला वाटत होय माणसाला, नाही बोलायचं ना, असं काय व्हायला लागले, नाही असं कुठं बोला वाटत. मग आता
म्हणजे हे असं आहे की त्याच्याबद्दल काय वाटत नाही, बोला वाटत नाही. तर मग बोलता कसं आहे असं? मग जसं आहे तसं जर बोला वाटत नाही तर कसं बोला वाटतंय? ज्याला घाण आहे त्याला घाण म्हणता वाटत नाही तर त्याला सुंदर कसं म्हणा वाटतं तुम्हाला? हेच आश्चर्याचे. चला जाऊ द्या बाबा हो, इतकं टाळत जा. आपल्याला तर काय होतं मग बोललं, मग हां काय होतं? इतकं सोपं आहे का बोललं म्हणजे? मग काय होतं ते? म्हणून बोलण्यानं बी पाप होतं. आणि काय होतं म्हणजे? म्हणून करा पाप, मग चालू द्या आणि बघा 184. ये रे पाप कशानं होतंय? मग यानंच होतंय, बोलण्यानं, पाहिल्यानं, ऐकल्यानं, यानंच पाप होतंय. पाप काय असं उरून येतं काय आला ते? इकडूनच शिरत ते, काय शिरायचं ते. कारण काही बी शिरायचं तर कुणी शिरत, इंद्रियातून शिरत का कुठून शिरत ते? इंद्रियातूनच शिरत ते. इकडून मालात घ्या जाऊ नका, काय घ्या जाऊ नका. इकडून मालात घ्या जाऊ नका. ते बोलायला बी कोण लावतं माहिती आहे का? इकडून माल घेतलेलाच बोलायला लावतो पुन्हा. इकडून मालच आत आला नाही तर बोलणं कुठून निघणं आतून? इकडली माहितीच आत गेली नाही तर आतून माहितीच नसली तर बोलणं कुठून निघन ती? म्हणून इकडून काय घ्या जाऊ नका, लय मोठी माहिती घ्या जात नका. म्हणून पहिली गोष्ट, संसाराबद्दल कोणी बोलायला ना त्याचं ऐक जाऊच नका, काय नका. त्याला म्हणा न मरणाऱ्याबद्दल बोलतो का काही? काय नाथ महाराज म्हणले, काय जुना जुगादीचे नाणे बहुता दिवसाचे ठेवणे, लोपले होते पारिखेपणे ठाव चळणे चुकविला. किंवा महाराज म्हणतात काय एका ठिकाणी सांगतात नाही, म्हणजे जुगादीचं नाणं म्हणजे पूर्वीचं. कसं आहे? म्हणजे परमात्म्याबद्दल बोलता का? न मरणाराबद्दल बोलता का? म्हणून महाराज म्हणले जुन्या पुसण्या काय जुन्या ठेवण्याची काही पुस काढा. काय काढा? जुनं ठेवणं आहे ना, जे अनादी ना, त्याची काही पुस काढा. त्याच्याबद्दल काही पुसा बाबा मला. आणि सांगायचं असलं तरी त्याच्याबद्दलच सांगा. आणि तुम्हाला काही मला विचारायचंच असलं, पुसायचंच असलं तर त्याची काही पुस काढा. त्याची पुस माझ्याकडे आहे. म्हणजे बाकीच्याची नाही का? बाकीच्याची आहे पण ती सांगण्यासारखी नाही, म्हणून ते मला पुसूच नका. काय नका, काय त्याच्याबद्दल मला काय नका पुसूच नका. ते म्हणजे तुम्हाला बाकीचं माहीत नाही का? रामायण गिमायण काय माहीत नाही का? पांडव प्रताप हे ते तुम्हाला काही माहिती नाही काय? सांगतच नाही तुम्ही त्याच्यातलं. ते म्हणजे माहीत आहे पण ते मला पुसूच नका. काय नका? न पुसता तर सांगणारच नाही, पण पुसल्या बी सांगणार नाही. म्हणून तुम्ही काय करा? पुसूच नका. काहून? आता ते सांगण्यासारखंच नाही. आणि तुम्हाला बी मी सांगू लागलो तर ऐकण्यासारखं नाही. काय नाही ते? नाही तर कदाचित मी सांगितलं बी असतं, पण तुम्हाला बी ते ऐकण्यासारखं नाही. ऐकून काय होईल? ते पाप होईल मग विनाकारण. त्याच्यामुळं तुम्ही बी काय नका पुसू नका. आणि पुसलं तरी मी सांगणार नाही. आणि हे नाही पुसलं तरी सांगत ती काय परमात्म्याबद्दल त्याला कोणी काय पुसलं का जाऊ? त्याला काय म्हणलं का की आमच्या करता तुम्ही नाथ भागवत लिहून ठेवा म्हणून? लय ऐका वाटत आम्हाला नाही. त्यांचं सांगितलं बाबा मला न मरणाऱ्याबद्दल जुन्या ठेवण्याची काही पुस काढा. पण कोण पुस काढायला रिकामे, कोण विचारायला द्यायला? देवाबद्दल विचारतं का कोणी? समजा हे गावात आपल्याला विचारते का कोणी देवाबद्दल? काही महाराज आहे का माहिती तुमच्याकडे देवाबद्दल? असं कोणी विचारतं का आपल्याला? नाही विचारित. पण नाही विचारित तर नाही विचारित. आपण म्हणलं आपण होऊन सांगा आता 5-6 दिवस. काय करा? आपण सांगा. सांगितलं तरी ते ऐकायला तर नाही तर चला. तसं नाथ महाराजाला कोणी काही पुसतं का? ते म्हणले बा पुसा बाबा कोणाला? मला काही जुन्या पुसण्याची काही
जुन्या ठेवण्याची काही पूस काढा. आता कोण काढायला पूस? ते म्हणले आता हे काही पुसायला तयार नाही. मग त्यालाच नाही रावलं. ते म्हणले सांगा आपणच आता. त्यानं सांगितलं, नाथ भागवताच सांगितलं, हरिपाठाच्या रूपानं सांगितलं, अभंगाच्या रूपानं सांगितलं, भारुडाच्या रूपानं सांगितलं. ते म्हणजे काही लोकांना भारुडं करायचे लय नाद येतं. काय येतं? हां, मग भारुडावाल्याला बी सांगा ते. काय सांगा? हां, म्हणजे ते तरी ऐकतील. पण हे त्यानं सांगून बी ऐकायला तयार नाही. हां, चला म्हणजे आपल्याला काय म्हणायचं की बाबा बोलायचंच असलं तर कशाबद्दल बोलत जा? परमात्म्याबद्दल बोलत जा. आणि ऐकायचं तरी कशाबद्दल ऐकायचा? परमात्म्याबद्दल ऐकत जा. का? कारण तो बोलण्यासारखा बी आहे, ऐकण्यासारखा बी आहे. आणि आपण जर ऐकलं आणि त्याच्याबद्दल जर बोललो आपण तर तो आपल्याला कळत. काय होईल? आता परमात्मा नाही का सर्वत्र नाही का सगळ्यांच्या देहात नाही का सगळ्याचा आत्मरूप नाही आहे की नाही? मग आपल्याला काहून नाही कळाला? आपल्याला कोणी सांगितलं नाही म्हणून. काहून नाही कळाला? हां, आपल्याला जर लहानपणापासून आपल्या माईनं सांगितलं असतं तर कळलं असतं ना. बापानं सांगितलं असतं तर कळलं असता. गावातल्यानं सांगितलं असतं तर कळलं असता. पण यायनं कोणी सांगितलंच नाही. मग सांगितलंच नाही म्हणून कळलं नाही. बरं जरा मोठं झालं आपण बी काही पुसलं नाही त्याला. काय नाही? काय नाही सांगितलं तर नाही सांगितलं. पण आपण तरी पुसायचं असतं त्याला. पण आपण बी काही पुसलं नाही. आपणही पुसलं नाही, त्यानं बी सांगितलं नाही म्हणून कळाला नाही. बरं आता संत सांगायले. कोण सांगायले? हां, बरं आता त्यानं परमात्मा नाही सांगितला पण काहीच नाही सांगितलं असं आहे का? तुम्हाला ध्यानात असल्या काही गोष्टी कशा आहेत बरं का. समजा त्यानं परमात्मा नाही सांगितलं, नाही सांगितलं, त्याला माहीत नव्हता म्हणून नाही सांगितलं, त्याचा काय नाही, तो दोष नाही. मग परमात्मा नाही, माहीत नाही म्हणून नाही सांगितला तर मग त्यानं काहीच नव्हतं सांगायचं. काय नव्हतं सांगायचं? म्हणजे आपलं अंतःकरण रिकामं राहिलं असतं. काय राहिलं असतं? हां. आणि मग जेव्हा परमात्मा संत परमात्मा सांगायले तेव्हा पटकन घेतला असता. काय केलं असता? पटकन घेतला असता. पण यायनं काय केलं? परमात्मा तर काही सांगितलं नाही आणि सांगितल्याशिवाय तर राहिले नाही. मग काय सांगितलं? हे संसारातलं सांगितलं. बरं सांगितलं तर सांगितलं संसारातलं, किमान खरं सांगितलं असतं तरी बरं झालं असतं. जसा संसार आहे तसं जर त्याचं स्वरूप सांगितलं असतं ते बी बरं झालं असतं. नसतं सांगितलं तेही बरं झालं असतं. सांगितलं जसं आहे तसं सांगितलं असतं ते बी बरं झालं असतं. पण यायनं काय केलं? हां, गपचिप तर नाही राहिलं. सांगितलं, संसाराबद्दल सांगितलं. आणि कसं सांगितलं? की जसं नाही तसं सांगितलं. आहे दुःखरूप सांगितला सुखरूप, आहे मरणारा सांगितला नित्य, आहे अशुद्ध सांगितला शुद्ध. म्हणजे रिकामट डोक्यात घातलं का नाही आता? आणि मग आपण बी तेच घेऊन बसलो, त्याला शुद्ध मानायलो, त्यालाच नित्य मानायलो. साक्षात दुःखाचा अनुभव येत असताना काय मानायलो? सुख मानायला लागलो. म्हणजे याच्यातच अडकलो का नाही आता? याच्यात नादी लागलो का नाही? हां. आणि आता संत सांगायले तर आपल्याला की परमात्मा आहे, तो नित्य आहे. पण आता आपण आपल्याला रिकाम पण कुठे आता? काय नाही आपल्याला.
कारण हे ना आपल्याला याच्यात गुंतून दिलं ना, म्हणून आता रिकाम पण नाही राहिला आपल्याला. कारण हे मिळवायचं ना आपल्याला. काय मिळवायचं आता? हे बी नित्य आहे, हे बी आनंद रूपच आहे. अनुकूल पदार्थ का होईना, अनुकूल संसार का होईना, पण कसा आहे तो आनंद रूपच म्हणाले ते. सुख आहे ना याच्यामध्ये. म्हणजे याच्यात काय दिलं आपल्याला? नादी लावून दिलं. मग याच्या काय लागलो आता? नादी लागलो. मग याच्या नादी लागल्यावर आता आपल्याला संत परमात्मा सांगाले ऐकायला वेळ कुठे? बरं इकून तिकून गेलो ऐकायला, तर हे लय बच भरलेलं आहे. ते कुठं शिरायले लवकर, हे वळवळ करतं मधात आतून. म्हणजे असे झाले का नाही ते पज? इकून तिकून घ्यावा एकाग्रतेनं ध्यानात. इथं रेटा असतो म्हणून बसावं लागतं एकाग्रतेनं. बाजूला गेलं की पुन्हा पुढचं वातावरण असं येतं की पुढचे सांगणारे तिकडं वातावरण असते ते, की मग पहिलाच आतून ते वरून बी माल त्यो शिरला पुन्हा की हे गेलं बाजूला. असे फाजी ती झाले. नाही ते काही फार अवघड नव्हतं बरं का काम, सहज झालं असतं. पण असा गर्दा होऊन बसला. त्याच्यामुळं बाबा हो, हे मागचं झालं ते झालं. आता काय झालं? पण आता इथून पुढचं आता घेऊ नका गड्या. आता काय करू नका आता. आता हे मागचं भरलं तर भरलं, पण ते पुढून जर नवीन माल नाही घेतला ना, तर ते माग पडत राहतं. ते काय होत राहतं? कारण मागच्याचा विसर पडत असतो. काय होत असतो? पडत असतो. पण आता पुढचा काय करू नका, माल घेऊ नका. म्हणून यायचं आता. ते म्हणून बस झालं बाबा, ऐकलं तर ऐकलं. आतापर्यंत ऐकलं, हेच मूर्खपणा केला, कळत नव्हता. पण आता तरी काही सांगू नका आणि बोलू बी नका याच्याबद्दल. आणि लयच बोला वाटत आणि तुम्हाला, तर मग जसं आहे तसा बोला बाबा. कसं बोला? बोला म्हणा, काय अडचण नाही बोलायला. हे बी ऐकतो आम्ही, पण ते जसं आहे तसं बोला. साधू संत नुसते परमात्म्याबद्दलच बोलले असं नाही बरं का, संसाराबद्दल बी बोलले. काय परमात्म्याबद्दल काहून बोलले? यायला कळावं म्हणून. आणि संसाराबद्दल काहून बोलले? यायच्या डोक्यात शिरलेला काढावं म्हणून. परमात्म्याबद्दल कोण बोलले? यांना कळावं म्हणून. ते संसाराबद्दल बी बोलले, यायच्या डोक्यातला काढण्याकरता. म्हणजे ह्या लोकांना जे भरून ठेवलं ना, ते साफ करण्याकरता केलंय. ते याय ना घाण करून ठेवले सगळे. माय बाप सोयरे धायरे हे सगळ्यांना काय करून ठेवली? घाण करून ठेवली. आता ती घाण काढल्याशिवाय यायला वाढता येतं का? आता ते इकडून वास यायला लागल्यावर. त्याच्यामुळे आधी काय करायला लागली? साफ करायची. ती साफ करण्याकरता त्याला सांगावं लागलं, शरीर विटाळाचे आहे, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीराशी. मग त्याचं काय करावं लागलं? असं द्यायला म्हणा बाबा, यायला बी म्हणा, तुम्हाला सांगायचं ना. म्हणून संसाराबद्दलचं वर्णन ऐकायचंच असलं तर तुकाराम महाराजाकडून ऐकीत जा. कोणाकडून? शरीराचं वर्णनच ऐकायचं असलं मस्त आपलं तुकाराम महाराजाच्या आवाजाच ऐकलं पाहिजे. मस्त ऐक, त्याच्यात लय फायदा होतो. कारण घाण साफ होती. काय होती त्याच्यात? घाण साफ. कारण नाशिवंत देह जाणारच कळ, आयुष्य खातो काळ, घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवघा. मस्त असं काय केलं पाहिजे? वर्णन मस्त ऐकलं पाहिजे. असं अंतकरणातून मन भरून ऐकलं पाहिजे. कसं? तुम्हाला सांगतो बरं का, ते जर मनातून ऐकलं ना तर हे मनातून निघून काय काय. आता हे दररोज माणसं काकडा म्हणतात ना रे, रोज बी काय करते ते? म्हणतात ना ते काकडा, काकड्यातून म्हणतात ना ते.
हा तरी बी त्याच्या डोक्यातला संसार कुठं निघला नाही. काहून ते मनातून नाहीत म्हणित. कशातून? मनात. हा आता ते एकदा मनातून जर रोज काकडा म्हणले असते ना हा तर ही घाण मनातली पटपट निघून गेली असती. काय केली असती? हा ते मला इतक्या दिवसापासून काकडा म्हणायले यायचा अंत करून कसं काय अजून शुद्ध झालं नाही. अरे ते काकडा मनातून नाही ना. कशातून नाही? आणि संसार कशा शिरलेला आहे? मनात शिरलेला आहे. मग तो मनातला हे काढल्याशिवाय म्हणजे मग हे मनातलं काढायला ते मनात शिरलं तवा हे निघन. म्हणून परमार्थ कसा करावा लागतो? मनातून. म्हणून ध्यानात असू द्या. हरिपाठ मानताना कसा मनी जा? हा मनातून मनी जा. कसा मनी जा? हा मनातून. आणि त्यो मनातून म्हणल्यावर हे मनात निघायला काय उशीर लागणार आहे तुम्हाला? काय उशीर लागणार नाही. हा म्हणून ती मनातून चालू आहे. म्हणून आपला विषय तोच चालला होता. हेच लय मोठं घ्यायचं आहे आपल्याला. देव कळायला उशीर लागणार नाही, पटकन कळायला असता. पण हे घाण साफ करायलाच वेळ लागतो. काय लागतो? हां चला. म्हणून संसाराबद्दल बोलणारे बी असले हे सगळे खोटं बोलणारे येते. कशी बोलणारे येते? हां म्हणून यायचं काय करीत जाऊ नका, ऐकत जाऊ नका. मग कोणाबद्दल ऐका? त्याला म्हणा देवाबद्दल बोला. ते म्हणजे आम्हाला देवाबद्दल माहीत नाही. त्याला म्हणा संसाराबद्दल बोला. ते तर माहीत आहे तुम्हाला. मग जसा माहिती आहे तसा बोला. संसाराची माहिती जसा आहे तशी आहे का? जसा नाही तशी आहे. शरीराची माहिती कशी? जसं आहे तसंच आहे ना. आता याची तुम्हाला कधी असा फुलासारखा सुगंध येतो का? नाही, कधीच येत नाही. काय खांद्यावर पाच आणि वास घेऊन बरं मग गंध येतच नाही का? येतोय. मग कसा येतोय? दुर्गंध. अशीच माहिती आहे ना शरीराची. बरं शरीरामध्ये हे समजा तुम्हाला कधी म्हणजे घाण नाही असं कधी अनुभव येतो का? नाही. असं काही म्हणजे स्वच्छ पदार्थ. कसा? स्वच्छ पदार्थ असा कधी शरीरात कोण्या बाजूनं पाहणं येतो का अनुभवाला? नाही. म्हणून काय म्हणून येतं अनुभवाला? अस्वच्छ, घाणच का नाही. बरं शरीरात आरोग्य कोण्या? आता सगळ्याच बाजूनं जर घाण आहे तर सगळ्याच बाजूनं घाण म्हणल्यावर जंतूच असतात का? काय असतात त्याच्यात? आणि जंतू म्हणल्यावर काय आहे त्याच्यात? रोगच आहे. मग पाहायचा ना. मग आता जसं आहे तसा अनुभवाला येतं शरीर का जसं नाही तसं? मग आता ते अशुद्ध म्हणून अनुभवाला येतंय. त्याच्यावर शुद्धतेच्या कल्पना केल्या तुम्ही. घाण म्हणून अनुभवाला येतंय. चांगलं म्हणून काय केलं त्याच्यात? अपवित्र म्हणून अनुभवाला येतंय. पवित्र म्हणून काय केलं त्याच्यात? दुःखरूप म्हणून अनुभवाला येतंय. सुखाच्या काय केलं त्याच्यात? कल्पना केल्या बाबा. म्हणून तुम्ही त्याच्यावरल्या काय काढा? फक्त आता कल्पना काढा. चला जाऊ द्या. म्हणून संसार असा आहे जसा आहे तसा अनुभवाला येतोय. जसा अनुभवाला येतो तसाच बोलत जा. जसा आहे तसा अनुभवाला येतो तसा बोला. काही अडचण नाही. आम्ही ऐकायला तयार आहे. ते तर आम्हाला नाही ऐका वाटत. कारण आमचे तुकाराम महाराज बी काय तेच बोलले. कारण ते म्हणले इतकं आणि तुम्ही कशामुळे ऐकायले? ते आमच्या डोक्यातलं काढायचं म्हणून तुमच्या पाया पडतो की असंच सांगायचं आम्हाला. आणि एका बाजूनं मग हे डोक्यातलं काढायचं आणि परमात्म्याचं ज्ञान करून देण्याकरता परमात्मा सांगायचा. काय सांगायचं आहे आता? म्हणून संत कशाबद्दल बोलते? तर परमात्म्याबद्दल बोलते. तर मग कसा आहे परमात्मा? जो सर्वत्र आहे, सर्वांच्या देहात आहे. म्हणजे आता आपल्या बी देहात आहे. मग तो कसा आहे? तर ते म्हणजे त्याचा काय होत नाही? नाश होत नाही. मग नाश न होणारा आपल्या देहामध्ये कोण आहे?
मग आपल्या देहात अविनाश असलेला जो परमात्मा आहे तो कोण आहे, त्याच्याबद्दल आपल्याकडं काही माहिती आहे का? म्हणजे तो जर हृदयात आहे तर प्रगटच आहे की नाही, किंवा माहिती आहे म्हणल्यावर प्रगटच आहे की नाही? तुमच्या हृदयात कसं काय प्रगट आहे? ते म्हणजे माहिती आहे म्हणून, त्याच्यामुळं माहिती आहे म्हणून. हां, आता प्रत्येकाला काय माहिती आहे, परमात्म्याची माहिती असो का नसो, पण मीची तर माहिती आहे सगळ्याला. मी आहे का नाही? मी आहे. मग चला आता, मग मी आहे तर कोण मी आहे? तर जाणणारा मी आहे. काय मी आहे? हां, आता जाणणारा मी आहे असं सगळ्याला ज्ञान आहे. आणि जाणणारा मी आहे असं जे ज्ञान आहे ते स्वतःबद्दलचं यथार्थ ज्ञान आहे. ध्यानात असू द्या. काय काय मला कळतंय, हे जे आपल्याला कळतंय म्हणजे मी जाणणार आहे, मला कळतंय असं जे आपल्याबद्दलचं जे ज्ञान आहे ते ज्ञान कसं आहे? यथार्थ ज्ञान आहे. आणि मी जाणणारा बालक आहे असं जे आपल्याबद्दलचं ज्ञान आहे ते चुकीचं आहे. काय आहे ते? चुकीचं आहे. आता ते कसं काय चुकीचं आहे? महाराज सांगायले काय सांगतात महाराज? सर्वांच्या हृदयदिश मी अमुक आहे ऐशी, जे बुद्धीस पुरे हार निशी ती वस्तुगा मी. प्रत्येकाला मी आहे हे माहीत आहे की नाही? मी जाणणार आहे हे माहीत आहे की नाही? पण त्याला वाटतं मी जाणणारा बी आहे. मग मी जाणणारा आहे हे यथार्थ ज्ञान आहे, आणि मी बालक आहे हे चुकीचं ज्ञान आहे आपल्याबद्दल. कसं ज्ञान चुकीचं आहे ते बघा तुम्ही. आता बालपणात होतो की नाही आपण? मग बालपणात स्वतःला काय समजत होतं? जाणणारं तर समजतच होतं की नाही? मला कळतं हे समजतच होतं की नाही? म्हणजे मी जाणणारा. म्हणले कोण जाणणारा? तो कोणचा जाणणारा? तर म्हणला मी बालक जाणणारा. कोण जाणणारा? बालक जाणणारा. ठीक आहे, बालक जाणणारा. नंतर बालपण गेलं, ध्यानात असू द्या. मग तारुण्य आलं. हां, तारुण्य आल्यावर त्याला विचारलं तो कोणता? ते म्हणतो जाणणारा. काय? जाणणारा. त्याला म्हणलं कोण जाणणारा? कोणता जाणणारा तू? तरुण जाणणारा. पहिल्यांदा म्हणत होता बालक जाणणारा, आता जाणणाराच्या ठिकाणी म्हणणं बालक जाणणारा म्हणून. ते म्हणलं आता कसं म्हणावं बालक जाणणार? कारण आता बालपण राहिलंच नाही. आणि मग बालपण जर राहिलंच नाही तर जाणणारा बालक नव्हता. काय नव्हता? जाणणारा बालक नव्हता. हा, मग तू जाणणाराच्या ठिकाणी बालक म्हणत होता, ते चुकलं होतं का नाही? कारण जाणणारात आहे. आणि जर जाणणाराबद्दलचं जर यथार्थ ज्ञान आहे, जसं स्वरूप आहे तसं जर त्याचं ज्ञान आहे तुला बालक म्हणून, तर आता बी दाखव ना ते बालपण. मग जाणणं नाही का आता? आणि बालपण दाखव ना त्याच्या ठिकाणी. म्हणजे ते त्याचं स्वरूप नाही. आणि त्याचं स्वरूप नसताना तू त्याच्यावर लादलं होतं का नाही? म्हणून जाणणाराचं जाणणंच हे यथार्थ स्वरूप आहे. बालपण हे त्याचं यथार्थ स्वरूप नाही, ती भ्रांती आहे आपल्याला. म्हणून मी बालक आहे ही काय होती? भ्रांती होती. तसं मी तरुण आहे, आता वाटतं मी जाणणार आहे. तर कोणचा जाणणारा? तर मला तरुण जाणणारा. मी जाणणारा हे यथार्थ ज्ञान आहे, पण मी जाणणारा तरुण आहे हे भ्रमज्ञान आहे. कसं काय? आता ज्यावेळेस बालपणात होता त्यावेळेस तू काय म्हणत होता? मी जाणणार आहे. ठीक आहे, मग जाणणार आहे यथार्थ ज्ञान. तेव्हा म्हणत होता का मी तरुण आहे म्हणून? नाही. मग तेव्हा म्हणायचं असतं मी तरुण आहे, म्हणता येत होतं का? नाही. मग जाणणारा नव्हता का तरुण नव्हता? तेव्हा तरुण म्हणता येत नव्हता. म्हणजे जाणणारा तरुण नाही. मग आताच कसं काय तरुण झाला तो? तरुण बिरून झालेला नाही. मग तू जाणणाराला तरुण म्हणायला हा भ्रम आहे. काय करा? हा, तसं जाणणाराला म्हातारा म्हणायला हा भ्रम आहे. जाणणाराला क्रियावान म्हणायला हा भ्रम आहे. जाणणाराला वासनावान म्हणायला हा भ्रम आहे. कारण जाणण्याबरोबर हे सतत नाहीत ना, कधी आहेत आणि कधी नाही. ते जर आपलं स्वरूप असते तर
आपल्याला सोडून राहिले नसते ना. जसं जाणणं आपलं स्वरूप आहे, यथार्थ स्वरूप आहे, ते आपल्याला काय नाही सोडून नाही. तसं बाकीचे जर आपले स्वरूप असते तर ते आपल्याला सोडून राहिले नसते आणि त्याला सोडून आपल्याला राहता आलं नसतं. त्या सगळ्याला सोडून आपण आहेत की नाही आहे. त्याचा अर्थ ते आपलं काही नाही स्वरूप नाही. जाणण्याला सोडून आपण आहोत का? आपल्याला सोडून जाणणं आहे का? नाही. म्हणून जाणणं हे आपलं यथार्थ स्वरूप हा. मग जाणणं आपल्याला माहित नाही का? मग आपलं यथार्थ स्वरूप माहित नाही का आपल्याला? माहित आहे. हा. मग आता आपल्याला चिंतन कशा करता करायचंय? हा, हे आपल्या यथार्थ स्वरूपात हे जे भ्रमज्ञान घातलंय आपण, हे भ्रमज्ञान काढायचं आपल्याला. काय काढायचं आता? हा, भ्रमज्ञान काढायचे. म्हणून मी जाणणारा हे कोणाला सांगायचं नाही, त्याला माहीतच हे. पण जाणणारा बालक नव्हता हे सांगायचे, जाणणारा तरुण नाही हे सांगायचे, जाणणारा म्हातारा नाही हे सांगायचे, जाणणारा वासनावान नाही क्रियावान नाही हे सांगायचे. म्हणजे जाणणारा याच्याहून कसा आहे? हे चला, म्हणजे आपण जाणणारे आहेत का नाही? या सगळ्याहून कसे आहोत? आता वेगळे आहोत. आणि ह्याच्याहून वेगळे आहोत म्हणजे हे आपल्याहून जे वेगळे आहेत ते कधी आपल्या ठिकाणी अनुभवाला आले आणि कधी नाही आले. म्हणजे ते अनित्य. कसे आहेत ते आता? अनित्य. काही माग होते ते आता राहिले नाही, आणि जे आता आहेत ते माग नव्हते. म्हणून आता आहेत ते माग नव्हते, म्हणून हे बी अनित्य. आणि माग होते ते आता राहिले नाही, म्हणून ते बी अनित्य. आणि मी मात्र नित्य. म्हणून जाणणाराच्या ठिकाणी नित्य तो सापडला. आता काय सापडला? आता तुम्ही जाणणारे हे तुम्हाला पहिलंच माहिती आहे, ते सांगायचं काम नाही झालं. मग तुम्ही जाणणारे येतं, आपल्या ठिकाणी काय सापडलं? आता नित्य तो सापडलं. म्हणजे आपण कसे आहोत? आता नित्य आहोत. आणि बाकीचं कसं आहे? अनित्य. मग हे अनित्यनं आपण जाणणारे नित्य झाला. आता म्हणजे नित्यत्व आपल्या ठिकाणी सापडलं. आणि नित्यच कोण आहे? आणि जो नित्य आहे ना, आणि जो जाणणार आहे ना, तो सर्वाचा आत्मा आहे. काय आहे? कारण तो असायलाच पाहिजे. आता जाणणाराच्या ठिकाणी नित्यत्व सापडलं की परमात्म्याचं लक्षण सापडलं आपल्याला. आता जाणणारा लक्षण हे कोणाला सांगायचं काम नाही, कारण मी जाणणार आहे सगळ्याला माहिती आहे. पण मी जाणणार आहे हे नित्य लक्षात नाही ना, की मी नित्य हे लक्षात नाही ना. पण आता जाणणारा माहिती आहे तुम्हाला, तुमचीच माहिती पकडली तुमच्याबद्दलची की तिथं नित्य तो बी सापडलं. आता काय सापडलं? हा. आता जो नित्य आहे ना, तो सर्वाचा आत्मा बी असायलाच पाहिजे. ते पाहू आता सापडतंय का? चला मग आता तुम्ही जाणणारे आहात. आता हे जाणणारे आहात आणि हे सगळे न जाणणारे आहेत, अनेक आहेत, ठरलं. आता ते जड आहेत. पण आता ते जड आहेत, जड कळायले ते कशानं कळायले? ज्ञानानंच कळायले ना. कशानं कळायले आता? हां. आणि मग जर ज्ञानानंच कळायले का ते त्याच्यानं कळायले? मग ते जर त्याच्यानं कळत नाही, ते ज्ञानाच्याच अस्तित्वानं कळायले. कशानं कळायले? हे जड कळायले. ते जडाला कळायलं का? नाही. मग ज्ञान त्याच्या शिरल्यावरच कळायलं नाही. म्हणजे ज्ञानाचं अस्तित्व त्याच्या शिरलं तेव्हा ते कळायले. मग आता ते कळायले ज्ञानानंच कळायले ना. म्हणजे ज्ञान त्याचा आत्मा आहे. काय आहे? कसं असतं माहिती आहे तुम्हाला? कपड्याचा आत्मा कोण? कापूस. माणसं बोलता बोलता तो आमचा आत्माच आहे बरं का. ते गेला ना तर आमचं मग काहीच राहिलं नाही. जसं बाई समजते ना, नवरा माझा कोण आहे? आत्मा आहे व्यवहार दृष्टी. काय समजते ती? हा. नवरा गेला म्हणजे तिचं बिचारीचं काहीच राहिलं नाही. खूच पुसल्या गेलं ना. काय पुसल्या गेलं? हा. म्हणजे ती म्हणते ना आता माझं हे, म्हणून तिचं प्रेम कोणावर असतं? काहून? कारण तो तिचा व्यवहार दृष्टीनं काय आहे? आत्मा आहे. मानसी ती. कारण ते गेल्यावर आपलं काय खरं राहिलं? हां. तसं आता हे कपडे आहे सगळ्याच्या अंगावर.
समजा गणपती आहे, गणपती केला कशाचा? मातीचा. आता मातीचा गणपती केला, 9 दिवस मांडला आपण, सगळे पूजा करायला. काय करायला? गणपतीची पूजा करायला. मातीला कोणी विचारतात बिचारीला? हो, नंतर झाडा. आता प्रवचन झाल्यावर नाही तर आम्ही घेऊ झाडून, तुम्ही राहू द्या. आम्ही घेऊ नंतर, पण आता नाही घेऊ.